जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्या ड्रीम आणि गोल बद्दल. जे ड्रीम म्हणजे काय असतं, जे की आपल्याला रोज संध्याकाळी आपल्याला काही ना काही स्वप्न पडतात, जसं भूताचं, राजाचं, राणीचं आणि एखादं ज्यामध्ये काहीतरी बनलेला असतात आणि सकाळी उठल्यानंतर बघतो की काहीच नाही. हे सगळं एक आपला भास असतो, जे की कधी पूर्ण होत नाही ड्रीम. आणि जे स्वप्न म्हणतो आणि जे गोल आहे, गोल म्हणजे काय, जे आपण नक्की ठरवलंय ते मला कम्प्लीट करायचंय. एनी हाऊ कंडिशन, मला कसल्या हालतीमध्ये कम्प्लीट करायचं. त्यामध्ये मुख्यतः 3 प्रकार येतात. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो शॉर्ट टर्म गोल आहे, की छोट्या कालावधीमध्ये. त्यामध्ये आपण समजा एका तासामध्ये एखादं काम कम्प्लीट करायचंय किंवा आठवड्यामध्ये कम्प्लीट करायचंय किंवा एका महिन्यामध्ये ते काम आपल्याला कम्प्लीट करण्यासाठी जे लागतं त्याला आपण शॉर्ट टर्म गोल म्हणतो. ते कम्प्लीट करतो. दुसरा आहे त्याला मिड टर्म गोल म्हणतो. मिड टर्म गोल हे मुख्यतः 6 महिन्यापर्यंत आपण एक उद्दिष्ट ठरवलेलं असतं. त्या 6 महिन्यापर्यंत आपल्याला ते कम्प्लीट करावं लागतं. त्यामध्ये जे तिसऱ्या प्रकारचं जे गोल आहे त्याला लॉंग टर्म गोल म्हणतात. जे की लॉंग टर्म गोल हे आहे ते 1 वर्षाचं असू शकतं किंवा जे आपल्याला एक त्याच्यापेक्षा जास्त दिवसापर्यंत असू शकतं. किंवा त्यामध्ये एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्याला एखाद्या वर्षाची एक्झाम पास करायची असेल, जसं एखादा पहिलीचा मुलगा, त्याला एका वर्षाच्या शेवटी परीक्षा द्यावं लागते. किंवा एखादा 10th स्टँडर्डचा मुलगा असेल, त्याला बोर्डाची एक्झाम द्यावं लागते. ते एका वर्षाच्या नंतर त्याला ती एक्झाम द्यावं लागते. हे झालं आपलं लॉंग टर्म गोल. आता हे जे सगळे गोल कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला काय लागतात, 5 डी. हे जे डी आहेत खूप मजेदार आहेत. तुम्ही कधी ऐकले असतील या नसतील ते मी सांगणार आहे, त्यांना नक्कीच समजून घ्या. तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की ते डी कोणते असतील, जर तुम्हाला माहित असतील तर. जर पहिला डी आहे त्याला डिटर्मिनेशन असं म्हणतात. जे डिटर्मिनेशन म्हणजे काय, की त्यामध्ये आपण एक दृढ निश्चयपणा केलेला असतं. म्हणजे कसल्याही हालतीमध्ये मला ते माझं जे गोल आहे ते गोल मला पूर्ण करायचं आहे आणि ते मी नक्कीच करणार. त्याला आपण डिटर्मिनेशन म्हणतो. आणि दुसरं जे डी आहे त्याला डेडिकेशन म्हणतात. जे डेडिकेशन म्हणजे काय, की आपण जसं आई वडिलांना आपण समर्पित होतो, देवाला समर्पित होतो, देवा मला पाव, देव आपल्याला, म्हणजे आपली जी श्रद्धा असते आपण ते देवाला समर्पित होतो, तसं आपल्याला आपल्या गोलच्या प्रती आपल्याला समर्पित व्हावं लागतं. आणि तिसरा प्रकारचं जे गोल आहे त्याला आपण जे म्हणतो डायरेक्शन. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एक चांगला गुरु, चांगला मेंटर आयुष्यामध्ये लागतो, जे की आपल्याला चांगलं मार्गदर्शन करत, चांगल्या गोष्टींचं सांगेल, चांगली कोणती आहे, वाईट कोणती आहे तोच. आणि आपला जो गुरु असतो त्याला एक चांगला अनुभव पाहिजे आणि नक्कीच तो आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला लवकर सक्सेस मिळवण्यासाठी मदत करतो. नंतर जे आहे त्याला म्हणतात 4 नंबरचं डिसिप्लिन. जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवलं, कन्सिस्टन्सी असेल, तर नक्कीच आपण त्या गोल अचीव्ह करण्यासाठी आपण ते गोल अचीव्ह करू शकतो आणि नक्कीच कम्प्लीट करतो ते. त्यामध्ये डिसिप्लिन असणं खूप महत्वाचं आहे. आणि जे शेवटचं जे गोल आहे त्याला आपण म्हणतो की डेडलाईन. डेडलाईन म्हणजे काय, की त्यामध्ये आपण एखादं जे गोल एक ठराविक काळासाठी आपण, जसं आपण बघितलं की शॉर्ट टर्म गोल हे 1 दिवसाचं, 1 आठवड्याचं किंवा 1 महिन्याचं असू शकतो. म्हणजे एक टाइमलाईन आहे, त्याला एक वेळेची मर्यादा आहे. हे अशा प्रकारे 5 आपण गोल बघितले आहेत. नक्कीच तुम्ही सांगू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि नक्की भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.